नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपण बघणार आहोत बेसिक सायन्सचा फर्स्ट चॅप्टर, दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट. तर बघा, फर्स्ट तुम्ही 10th स्टँडर्डला होते त्यावेळेसला तुम्हाला फक्त सायन्स हा सब्जेक्ट होता, बरोबर. बट जसं तुम्ही 11th किंवा 12th किंवा तुमचा डिप्लोमा ह्या फील्डला ज्यावेळेस गेले, ते सायन्स इज डिवाइड इंटू 3 कॅटेगरी: फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. आता डिप्लोमासाठी बायोलॉजीची काही गरज आहे का? नाही, पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीची गरज आहे. तर मग गरज आहे तर फिजिक्स आपण तसं बघितलं तर काय शिकायचं, राईट. तर फिजिक्स शिकण्यासाठी महत्त्वाचं फिजिक्स काय प्रोव्हाइड करतं आपल्याला? तर फिजिक्स आपल्याला प्रोव्हाइड करतं नॉलेज. कशाचं? नॉलेज ऑफ फंडामेंटल. नंतर इट प्रोव्हाइड व्हॉट? बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट कशाचे? लाईक त्या बेसिक कन्सेप्टमुळं काय होता, याचे वाईड रेंज ऑफ काय होता, ॲप्लिकेशन होता, राईट. ॲप्लिकेशन म्हणजे याचे युजेस काय, बरोबर. मग आता हे वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन किंवा बेसिक कन्सेप्ट किंवा फंडामेंटल याचा यूज कशासाठी होतो? तर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये याचा काय होतो, यूज होतो, जे की तुम्ही पुढं चालून तुमच्या ब्रँचला काय होता, मूव होता सेकंड सेमिस्टरपासून. म्हणजेच ह्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला काय आहे, या फिजिक्सचा यूज आहे. त्यासाठी फिजिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला काय करण्यात आला, इंट्रोड्यूस करण्यात आला. मग आता हा जो फिजिक्स सब्जेक्ट आहे, मग याच्यामध्ये आपल्याला कुठले फेनॉमिना कन्सिडर करायला लागतात? याच्यामध्ये 3 प्रकारचे फेनॉमिना असतात. फर्स्ट हाऊ, नंतर सेकंड वाय अँड थर्ड वेदर इट इज अ रिलेटेड विथ अ लॉ ऑर नॉट. म्हणजे एखादा लॉ वगैरे वापरलेला आहे का? हाऊ म्हणजेच हाऊ इट इज टेक्स प्लेस, नंतर वाय इट इज टेक्स प्लेस. म्हणजे हे जे कन्सेप्ट आहे, हाऊ, वाय, वेदर, लॉ आहे का, नाही आहे का, प्रॉपर्टी आहे का, कुठल्या सायंटिस्टने याला प्रूफ केलेला आहे का, ह्या गोष्टी ज्यामध्ये इन्क्लूड होता त्यालाच आपण काय म्हणतो, फिजिक्स, राईट. तर फिजिक्स हे काय, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. सो दॅट तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला फिजिक्स हा सब्जेक्ट आहे, ठीक आहे. तर आता फर्स्ट मी फक्त तुम्हाला सांगितलं की सध्या आपल्याला ह्या सब्जेक्टची गरज काय, ठीक आहे. तर आता आपण ॲक्च्युअल बघू की युनिट्स आणि मेजरमेंट हा फर्स्ट चॅप्टर काय आहे, ठीक आहे. युनिट्स अँड मेजरमेंट. आता मराठीमध्ये जर याचा अर्थ बघितला तर युनिट म्हणजे काय, एकक काहीतरी, आणि मेजरमेंट म्हणजेच काय, दॅट इज मोजमाप, राईट. मग आता फर्स्ट आपण सायंटिफिक पद्धतीमध्ये जरा सिलेबस वाईज जाऊ. युनिट्स म्हणजे काय? युनिट्स काय, इट इज अ स्टँडर्ड फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजेच काय, इट्स अ स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट. इट्स अ स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट. कोणाचं मेजरमेंट? सम फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट, राईट. त्याला काय म्हणायचं आपण, युनिट्स असं म्हणायचं. म्हणजे आहे आपली, राईट. सो फिजिकल क्वांटिटी याचे 2 प्रकार पडतात. कोणचे? एक येतं युनिट्स आणि दुसरं येतं काय, मेजरमेंट, राईट. म्हणजेच पुढं चालून हेच फिजिकल क्वांटिटी 2 प्रकारे येतं. म्हणजे आपलं हा चॅप्टरचं नाव झालं, बरोबर. आणि ह्या फिजिकल क्वांटिटी कुठल्या असतात? एक फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी येते डिराइव्ड क्वांटिटी, ठीक आहे. सो बघा, युनिट्स काय आहे, स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, अँड देन फिजिकल क्वांटिटी इज डिवाइडेड इंटू युनिट्स अँड मेजरमेंट. अँड हेच आता फिजिकल क्वांटिटी पुढं इलॅबोरेट होतं बघा कशामध्ये, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता बघा, फर्स्ट आपण बघू व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी याला कसं म्हणणार आपण, फंडामेंटल क्वांटिटी, द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी. म्हणजे अशा प्रकारची क्वांटिटी जी की कुठल्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड असते का? नाही. त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. मग आता फंडामेंटल क्वांटिटीमध्ये काही एक्झाम्पल्स असतात. याचे 7 प्रकारचे एक्झाम्पल आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 अँड 7. पहिल्या याच्यामध्ये येतं बघा एक्झाम्पल, दॅट इज अ लेंथ. सेकंड येतं मास. थर्ड येतं टाईम. फोर्थ टेम्परेचर. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स.
नंतर इलेक्ट्रिक करंट, थर्ड येतं लुमिनस इंटेन्सिटी. हे 7 प्रकारच्या ज्या काय फंडामेंटल क्वांटिटी ह्या बदलत नाही, ह्या ॲज इट इजच असतात. म्हणजे ह्या 7च्या 7 तुम्हाला काय असणं लक्षात असणं गरजेचं आहे. त्याला कोणची क्वांटिटी म्हणतो आपण? फंडामेंटल क्वांटिटी. द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल क्वांटिटी. मग आता यामध्ये दुसरी क्वांटिटी दिली डिराइव्ड क्वांटिटी. मग आता डिराइव्ड क्वांटिटी काय असतं बघा, ही अशा प्रकारची क्वांटिटी जी कोणावर डिपेंड असते? फंडामेंटल क्वांटिटीवर. म्हणजे ही क्वांटिटी कोणावर डिपेंड आहे का? नाही. ही डिराइव्ड क्वांटिटी याच्यावर डिपेंड आहे का? हो आहे. सो द क्वांटिटी विच डिपेंड ऑन फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटीवर ह्या डिपेंड असतात, त्याला कोणची क्वांटिटी म्हणायचं? डिराइव्ड क्वांटिटी. हे समजतंय? ओके. मग आता डिराइव्ड क्वांटिटी कोणचे येतील? त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पलमध्ये घेऊ शकता व्हॉल्यूम, लाईक डेन्सिटी, राईट, एरिया. ह्या क्वांटिटी कशामध्ये येतात? डिराइव्ड क्वांटिटीमध्ये येतात. ठीक आहे. सो युनिट्स आणि मेजरमेंट. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय युनिट? युनिट इज द स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. देन फिजिकल क्वांटिटी त्याचे 2 टाईप पडतात ॲक्च्युली, काय युनिट्स आणि मेजरमेंट. आणि ह्या युनिट्स आणि मेजरमेंटचे फिजिकल क्वांटिटीमध्ये इन्क्लूड होतात, दॅट इज फंडामेंटल अँड डिराइव्ड. फंडामेंटल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी. आणि याचे किती एक्झाम्पल्स आहे? दॅट इज 7. ह्या 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटी आहे. एक्झाम्पल म्हणू शकतो किंवा 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणू शकतो. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी. त्यानंतर डिराइव्ड क्वांटिटी विच डिपेंड अपॉन फंडामेंटल क्वांटिटी लाईक व्हॉल्यूम, डेन्सिटी, एरिया अँड एक्सेट्रा. ओके. सो या व्हिडिओला पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करून घेऊ शकता. यानंतर आपल्याला बघायचं बघा नेक्स्ट, यानंतर आपल्याला बघायचं रिक्वायरमेंट ऑफ आयडियल युनिट. म्हणजेच काय, तुम्हाला आता जसं 2 क्वांटिटी समजलं, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. याच्यानंतर आपल्याला युनिट पाहायचं. पण युनिट का गरजेचं आहे? तर का गरजेचं आहे युनिट्स? ह्यासाठी हे आयडियल कसं असलं पाहिजे? हे इनव्हेरिएबल असलं पाहिजे. म्हणजेच काय, बदल नाही झाला पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मोजताना. नंतर हे काय असलं पाहिजे? इझिली अवेलेबल, कुठंही ते अवेलेबल झालं पाहिजे. आणि इझिली काय असलं पाहिजे? मुवेबल, राईट. ह्या रिक्वायरमेंट आपल्या जर फुलफिल होत असेल तर ते कुठल्या प्रकारचं युनिट असतं? आयडियल युनिट. मग आता युनिटचा विचार करतो तर युनिट आपले किती प्रकारमध्ये डिवाईड होता? तर बघा 4 प्रकारचे युनिट असतात. एक SI युनिट, नंतर MKS युनिट, थर्ड CGS युनिट, फोर्थ FPS युनिट. ओके. आता SI युनिट तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे बघा, हे सगळे युनिट झालेले आहेत तुम्हाला. सो SI काय असतं? स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल. म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये बाहेरच्या देशातसुद्धा आपण कुठलं सिस्टम वापरतो? SI. MKS काय असतं? M स्टँड फॉर मीटर, K स्टँड फॉर किलोग्राम, S स्टँड फॉर सेकंड. ठीक आहे, मीटर, किलोग्राम, सेकंड. हे कशामध्ये याचा लॉंग फॉर्म काय झाला? MKS सिस्टम. CGSचा काय होतो? सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड. आता बघा, मीटरचं छोटं युनिट काय झालं? सेंटीमीटर. किलोचं काय झालं? छोटं युनिट ग्राम. सेकंडचं सेकंदच राहणार, टाईम थोडी चेंज होणार आहे, राईट. तर FPS काय याचं? फूट, पाऊंड, हे राईट. हे कुठल्या कंट्रीमध्ये वापरतं? आउटसाईड कंट्रीला, राईट. पण आपल्याकडे काय वापरतं? किलोग्रॅम, सेंटीमीटर, ग्राम, राईट. ह्या प्रकारचे युनिट आपल्या साईडला वापरला जातात, राईट. पण जसं जसं देश बदलला त्याच्या पद्धतीने त्याचे युनिट्स पण काय होता? चेंज होता. पण SI मध्ये हे कसं असतं? सगळीकडं सेमच असतं. तर हे काय झाले? युनिट्सचे प्रकार झाले. आता बघा, आपण यामध्ये बघितलं होतं आता फंडामेंटल क्वांटिटी, बरोबर ना? तर फंडामेंटल क्वांटिटी किती होत्या? 7 होत्या. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. काय काय होतं याच्यामध्ये? लेंथ होतं, मास होतं, टाईम होतं, टेम्परेचर होतं, नंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स होतं, नंतर इलेक्ट्रिक करंट होतं, नंतर काय होतं?
अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. ह्या 7 प्रकारच्या क्वांटिटी. मग आता लेंथ कशामध्ये मोजतो आपण? मीटर. मास कशामध्ये मोजतो? किलोग्राम. टाईम सेकंद. टेम्परेचर डिग्री केल्विन. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये मोजतो. मोल हे छोटं असतं, मॉलिक्यूल मोठं असतं. इलेक्ट्रिक करंट ॲम्पियर. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. बरोबर. हे काय झाले? याचे युनिट झाले, राईट. तशाच प्रकारे डिराइव्हड सिस्टमचे पण येईल. लाईक एरिया जर असेल तर ते कशामध्ये मोजतो आपण? डिराइव्हड क्वांटिटीज म्हटलं तरी मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो? मीटर क्यूब, राईट. डेन्सिटी असलं तर ते कशामध्ये मोजणार आपण? kg पर मीटर क्यूब, राईट. तर हे काय झाले? यांचे क्वांटिटीचे युनिट झाले, राईट. मग हे जे आपण आता लिहितो आहे बघा, किलोग्रॅम, सेकंड, डिग्री केल्विन, मीटर, हे कशामध्ये येतं? काही MKS मध्ये येतं, काही CGS मध्ये येतं, पण शक्यतो आपण कशामध्ये लिहितो आहे? MKS मध्ये लिहितो आहे, राईट. त्याला कन्वर्ट आपल्याला केलं जातं नंतरला. दॅट इज मीटरचं काय येतं मग? सेंटीमीटर. किलोग्रॅमचं काय येतं? दॅट इज ग्राम, राईट. तर ह्या प्रकारे आपण काय करू शकतो? याला चेंज करू शकतो, ठीक आहे. सो हा आपला आता यातला सेकंड पॉईंट, दॅट इज रिक्वायरमेंट ऑफ आयडियल युनिट. तर आपल्याला आयडियल युनिटची गरज काय? कारण ते आयडियल युनिट, या युनिटला आयडियल का म्हणायचं? कारण हे इनव्हेरिएबल असतं, इझिली अवेलेबल असतं, इझिली मूवेबल असतं. सो दॅट हे आपल्याला रिक्वायर्ड आयडियल आहे, राईट. सो युनिट किती प्रकार पडले? त्याचे 4 प्रकार. SI, MKS, CGS, FPS. त्याचे लॉंग फॉर्म. मग फंडामेंटल आणि डिराइव्हड याचे आपण काय बघितले? वेगवेगळ्या प्रकारे युनिट्स कसे लिहिले जातात हे आपण बघितले, ठीक आहे. सो हे आता तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून याला काय करा? नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया. यानंतर आपल्याला बघायचं बघा 2 टाईपच्या क्वांटिटी, राईट. टाईप्स ऑफ क्वांटिटी. हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे बघा. स्केलर क्वांटिटी आणि दुसरी काय असते? वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी? द क्वांटिटी विच शोज ओनली मॅग्निट्यूड. अशा प्रकारची क्वांटिटी ती फक्त काय सांगते? मॅग्निट्यूड सांगते. मॅग्निट्यूड म्हणजेच काय? व्हॅल्यू, ठीक आहे, काहीतरी किंमत. तर त्याला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं? द क्वांटिटी विच शोज मॅग्निट्यूड म्हणजे संख्यापन अँड डायरेक्शन ऑल्सो, ऑर ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग आता डायरेक्शन म्हणजेच काय? दॅट इज अ साऊथ असेल, नॉर्थ असेल, ईस्ट असेल, वेस्ट असेल, वॉट एव्हर. आणि मॅग्निट्यूड म्हणजेच काय? व्हॅल्यू. आता जसं की बघा, एक्झाम्पलसाठी आपण कन्सिडर करू. लाईक एक्झाम्पल, आता स्केलर क्वांटिटीमध्ये काय येतं? लेंथ येतं, मास येतं, राईट. टाईमसुद्धा येतं. आता बघा, लेंथ हे काय आहे? आता मी म्हटलं 1 मीटर लेंथ आहे. मग 1 मीटर लेंथ आहे म्हणजे असं की गरज आहे त्याच्यामध्ये की डायरेक्शन सांगायची की ही साऊथला आहे 1 मीटर का नॉर्थला आहे? नॉट नेसेसरी, राईट. म्हणजे 1 मीटर हे काय झालं? फक्त मॅग्निट्यूड झालं. आणि ही मॅग्निट्यूड कोण सांगते आपल्याला? स्केलर क्वांटिटी. म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्शनची, दिशाची गरज आहे का आपल्याला? नाही. सो दॅट अशा प्रकारची क्वांटिटी म्हणजे कोणची क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी, ज्याच्यामध्ये फक्त किंमत असते. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय? लाईक त्याला आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात सांगतो की आता आपण याच्यामध्ये कन्सिडर करू फोर्स. फोर्स म्हणजेच काय? आपण काहीतरी फोर्स अप्लाय केला, पण फोर्स अप्लाय केला, बॅक साईडने अप्लाय केला, फ्रंट साईडने अप्लाय केला, याच्यामध्ये काय गरजेची आहे? डायरेक्शन गरजेची आहे, बरोबर. सो दॅट आपण ह्या वेक्टर क्वांटिटीमध्ये काय कन्सिडर करतो? दॅट इज अ डायरेक्शन, बरोबर. मग वेक्टर क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटीज का म्हणता? कारण त्याला डायरेक्शनची सुद्धा काय असली पाहिजे? गरज असली पाहिजे. पण स्केलर क्वांटिटीमध्ये डायरेक्शनची गरज असते का? नसते. म्हणून आपण याला कन्सिडर करत नाही, राईट. तर यामध्ये स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी हे तुम्हाला बघा 8th स्टँडर्डला होतं पहिले, राईट. सो ठीक आहे. आता ते झालं नसेल तरी पण आताच्या लेक्चरमध्ये आपण ते कवर करतोय, तर तेवढं लक्ष ठेवा, ठीक आहे. तर ह्या 2 प्रकारच्या क्वांटिटी असतात, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. ओके. सो याला नोट डाऊन करून घ्या. आता बघा, नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, विच इज कॉल्ड ॲज डायमेन्शन और डायमेन्शन फॉर्म्युला.
आता डायमेन्शनल फॉर्म्युला काय प्रकार असतो बघा. डायमेन्शन म्हणजेच काय, एखाद्या क्वांटिटीचं लेंथ, मास आणि टाईम याच्या स्वरूपात त्याच्या डोक्यावर म्हणजेच त्याचा पॉवर काहीतरी आपण काय प्रोव्हाइड करणे, संख्या प्रोव्हाइड करणे, त्यालाच आपण काय म्हणतो डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला इज रिटन इन द फॉर्म ऑफ कॅपिटल लेटर ऑफ सम क्वांटिटी लेंथ, मास अँड टाईम. हे काय आपलं, हे डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये वापरल्या गेलेल्या काय 3 प्रकारच्या क्वांटिटी. बरोबर. मग आता ह्या लेंथ, मास आणि टाईम हे कुठल्या क्वांटिटी, ह्या फंडामेंटल क्वांटिटी, राईट. म्हणजे पॉवर इज गिवन टू द व्हॉट, फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज व्हॉट, डायमेन्शनल फॉर्म्युला और डायमेन्शनल ॲनालिसिस. ठीक आहे. मग आता ह्या डायमेन्शनमध्ये पहा, LMT, L स्टँड फॉर लेंथ, M स्टँड फॉर मास अँड T स्टँड फॉर टाईम, नॉट अ टेम्परेचर. ठीक आहे. इथं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं. जसं आता मी एक्झाम्पलसाठी कन्सिडर करतो बघा, मीटर. इथं काय कन्सिडर केलं मी, मीटर. आणि याचं तुम्हाला सांगितलं की डायमेन्शनल फॉर्म्युला राईट डाऊन करा. सो इथं माझ्याकडं LMT आहे. बरोबर. आता लेंथ आहे, लेंथ कशा, आता मीटर ही कशामध्ये मोजतो आपण, लेंथमध्ये मोजतो, राईट. तर इथं मीटर दिलं आहे म्हणून आपण इथं काय असणार, फक्त जे दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर 1 लिहिलं. पण मास किंवा टाईम वगैरे दिलेला आहे का, नाही. म्हणजेच हा काय झाला, 0 झाला. बरोबर. आता हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं काय, मीटर पर सेकंद. परचा अर्थ काय असतो, डिवाईड. म्हणजे तो वरती आल्यावर काय होतो, -1. जसं 1/x असेल तर x⁻² वरती गेल्यावर काय होतं ते -1. तसं मी सेकंदला वरती घेतला. तर मला तुम्ही सांगा याचं LMT काय असेल. मीटरचं कशामध्ये लिहिलं आपण, लेंथमध्ये. हे 1 झालं. आता इथं मास आहे का, नाही. ते काय झालं, 0. सेकंद म्हणजे s⁻² काय झाला, -1. म्हणजे t⁻² काय झाला, -1. s म्हणजे सेकंद घेतो आपण. बरोबर. त्याच प्रकारे तुम्हाला जर असं असेल, आता ॲक्सेलरेशनचं युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर हे काय लिहिणार, LMT. आता याच्यामध्ये मीटर किती आहे, एकच आहे. मास आहे का, नाही. सेकंद म्हणजेच काय, आता सांगितलं तुम्हाला, वरती गेल्यावर काय होते, -2. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज आहे का, हो आहे. सो दिस इज व्हॉट डायमेन्शनल ॲनालिसिस. बरोबर. म्हणजे डायमेन्शन हे LMTने रिप्रेझेंट करतो. डायमेन्शन फॉर्म्युला कसा असतो, त्याच्या डोक्यावर पॉवर, आणि याला रिप्रेझेंट करणं म्हणजेच ॲनालिसिस करणं, म्हणजेच त्याला डायमेन्शनल ॲनालिसिस असं म्हणतो. ठीक आहे. तर ह्या प्रकारे ह्या क्वांटिटी काय करतो आपण, लिहित असतो. तर याला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला, डायमेन्शनल ॲनालिसिस ऑर डायमेन्शन्स हे क्वांटिटी आपण लक्षात घेतो. तुम्हाला MCQमध्ये बघा असे युनिट्स दिले जातील वेगळ्या प्रकारचे, राईट. काही दिले जाईल, जसं मीटर पर सेकंद असेल किंवा वाटेवर काय असेल, kg पर मीटर क्यूब, kg. आता kg म्हणजेच काय, मास असतं बघा, LMT. आता मला तुम्ही सांगा, मीटर क्यूब आहे, हा वरती आल्यावर काय होईल, -3 होईल ना. सो लेंथ किती झाली, -3 झाली. मग आता kg काय आहे, तुमचं मास आहे. इथं एकच आहे ना, ते एकच आहे. म्हणजे जे काही स्क्वेअर वगैरे आहे का, नाही. इथं टाईम वगैरे दिलं आहे का, नाही. म्हणजे 0 झाला. म्हणजे आता पहा याची LMT काय झाली, वेगळी झाली. kg पर मीटर क्यूब. म्हणजे हे कशाची हे झाली, डेन्सिटीचं काय झालं, हे युनिट झालं, डेन्सिटी. आता हे तुम्हाला क्वांटिटी लर्न करावं लागेल. ठीक आहे. तुम्हाला बुकमध्ये याच्या क्वांटिटी दिलेल्या आहे, राईट. तर त्या थोड्याशा लर्न करून घ्या, जेणेकरून तुम्हाला MCQसाठी त्याचा काय होईल, फायदा होईल, राईट. मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे थोडेसे अवघड असतात. लक्ष द्या. तुम्हाला आत्तापर्यंत जे होतं ते सगळं थेरॉटिकल होतं. बट MCQमध्ये तुम्हाला जे आहे तेच कन्सिडर करावं लागतं. जसं एच ऑप्शनचा जर B ऑप्शन झाला तर तुमचा मार्क 100% कट होणार. बरोबर. त्याने थेअरीमध्ये कसं थोडंफार अर्धा मार्क काही येत नाही. तुम्ही जर लिहिलं असेल त्यामध्ये तर थोडंफार तुम्हाला मार्क मिळतो. पण यामध्ये तसं काही होणार नाही. त्याच्यामध्ये डायरेक्ट 0 मार्क पडणार. आणि MCQसाठी तुम्हाला रीडिंग जास्त गरजेची आहे. तुम्ही जर रीडिंग नाही केलं असेल तर प्रॉपर, तर तुमचे मार्क 100% कट होणार, राईट. कारण तिथं काही तुम्ही असे अंदाजे गोष्टी जर केल्या तर तो प्रकार तिथं कामात येत नाही. ठीक आहे. सो या डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके. याला व्हिडिओला पॉज करून वाटलंच तो नोट डाऊन करून घ्या. यानंतर आपल्याला बघायचे बघा एरर. एरर म्हणजे काय, चुका. बरोबर. आता जसं आपण एखादी क्वांटिटी ज्यावेळेस किंवा आपण आता एखादा टेप घेतला, राईट, मेजरिंग टेप, आणि त्याला आपण जर मोजमाप केलं तर काय होतं, एक वेळ जे मोजणारे असतात व्यक्ती म्हणजे ऑब्झर्वर जर असतो जो मोजतोय, तर तो काय करतो, त्याच्यामध्ये चुका करतो. बरोबर. असं बऱ्याच वेळेस होतं. पण एखाद्या वेळेस काय होतं, फार रेअर असं होतं की एखाद्या वेळेस ते इन्स्ट्रुमेंटच काय होतं, फॉल्टी निघतं. तर अशा प्रकारच्या ज्या चुका होत असतात मेजरिंग म्हणजेच मोजमाप करताना, मेजरमेंट करताना, त्याला आपण काय म्हणतो, एरर. मग आता ह्या एररमध्ये बघा 3 प्रकारचे एरर असतात. एक असतं इन्स्ट्रुमेंटल एरर,
दुसरं असतं पर्सनल एरर आणि तिसरं असतं रँडम एरर. ठीक आहे, हे आता वेगवेगळ्या प्रकारचे एरर आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजेच काय की मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज व्हॉट फॉल्टी. मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच जर तुमचं फॉल्टी असेल बरोबर, तर ह्या प्रकारचं एरर म्हणजे कोणचं प्रकारचं एरर? इन्स्ट्रुमेंटल एरर. आता हे कशा प्रकारचं एक एरर असतं बघा, जसं की आता आपण एक व्होल्टमीटर घेतलं, ठीक आहे, आणि त्या व्होल्टमीटरमधून आपण जर करंट जर पास केला. आता व्होल्टमीटरचं काम काय आहे? एखादं जर आपण करंट पास करतोय तर त्याच्यामध्ये किती व्होल्टेज आहे त्याचं व्होल्टेजने काय करायचं? मोजायचं. पण जर करंटच जर आपण त्यातून जर नाही पास केला, पण व्होल्टमीटर काय करते? काहीतरी रीडिंग शो करते आपल्याला, काहीतरी 1 व्होल्ट, हाफ व्होल्ट, 2 व्होल्ट. तर हे प्रकारचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? तुमचं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काय? इन्स्ट्रुमेंटल एररच हे काय? फॉल्टी. बरोबर, म्हणजे करंट पास नाही केला तरी तो काय करतोय? रीडिंग प्रोव्हाइड करतोय. जसं की तुम्ही इन्स्ट्रुमेंट चालू केलं, फर्स्ट तुम्ही काय केलं? काही व्होल्टेज दाखवलं त्यांनी, आणि ज्यावेळेस तुम्ही बटन बंद केल्यानंतर त्यात काही व्होल्टेज वगैरे नाही आहे, पण तरी काय करतो? तो शो करतो. म्हणजे तुमचं इन्स्ट्रुमेंट काय? याच्यामध्ये फॉल्टी. तर त्या प्रकारचं एरर म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंटल एरर. याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल बरेच बघू शकता. पर्सनल एरर म्हणजेच काय? दॅट इज अ डिफेक्टिव्ह एक्सपेरिमेंटल सेटअप. तुमचा सेटअपच काय? हा डिफेक्टिव्ह आहे. जसं की बघा, आता टेम्परेचरच्या बद्दल आपण बघू. एखादा थर्मोमीटर आहे, राईट. थर्मोमीटर जर तुम्ही एखादा प्लेस केला आहे एखाद्या मेटलजवळ, ठीक आहे. आता ह्या मेटलचं जर आपण इथलचं पाण्याचं जर तापमान वाढवलं, राईट, तर पाण्याचं तापमान वाढलं तर यातलं जे मर्क्युरी हा काय झालं पाहिजे? वाढला पाहिजे टेम्परेचर, बरोबर. पण जर तो टेम्परेचर जो थर्मामीटर जर तो वाढतच नसेल तर त्या प्रकारचं एरर कोणचा असेल तुमचा? दॅट इज अ पर्सनल एरर, बरोबर. हे एक पर्सनल एररचं एक्झाम्पल झालं. दुसरं काय झालं? तुम्ही जे मेजरमेंट करताय म्हणजे ऑब्झर्वर जे असेल, राईट, तर ऑब्झर्वरच्याच काय असतील? काही चुका होत असतील. जसं की काय चुका? की एखाद्यानं सेंटीमीटरमध्ये ते प्रॉपर मोजताच येत नसेल तर ते प्रकारचं एरर काय होतं? तुमचं पर्सनल एरर झालं. म्हणजेच तुम्ही स्वतः काय करता? ते एरर ऑकर करताय. म्हणजे पर्सनल एररमध्ये तुमचा एक्सपेरिमेंटल सेटअपच काय झाला? हा डिफेक्टिव्ह झाला. पण गरज नाही की एक्सपेरिमेंटल सेटअपच डिफेक्टिव्ह असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तो पर्सनसुद्धा काय असू शकतो? तो प्रॉपर मेजरमेंट जर करत नसेल तर तुमचा सेटअप पण काय आला? चांगला असून पण काय झाला? तो खराबच झाला, बरोबर. तर ह्या प्रकारचं एरर कशामध्ये येतं? पर्सनल एररमध्ये येतं. थर्ड असतं बघा रँडम एरर. आता रँडम एरर म्हणजे काय? की तुमचा जो सेटअप आहे हा सगळा क्लिअर आहे, म्हणजे एकदम ओके चालतो आहे, राईट, प्रॉपर वर्क करतं आहे. पण महत्त्वाचं काय? ह्या सेटअपमध्ये तुम्ही जे एक्सटर्नल ज्या गोष्टी आहे, एक्सटर्नल गोष्टी म्हणजेच काय? एक्सटर्नल थिंग्स लाईक फर्स्ट आहे टेम्परेचर आणि दुसरं काय? व्होल्टेज. मग आता मला तुम्ही सांगा, जर आउटसाईडचं जर टेम्परेचर, रूमचं टेम्परेचर जर जास्त कमी जास्त होत असेल आणि ते एक्सपेरिमेंटला जर सुटेबल नसेल तर ते तुमचं एक्सपेरिमेंट पण काय होईल? किंवा तुमचं जो सेटअप आहे हा पण काय होईल? प्रॉपर काम करणार नाही. या प्रकारचं एरर म्हणजेच काय? रँडम एरर. जसं की व्होल्टेज आहे, तुम्हाला येतं आहे 220 व्होल्ट, राईट, AC तुमचं व्होल्टेज येतं आहे, पण तुम्हाला ॲक्च्युअल त्या बोर्डमधून मिळतं आहे किंवा फ्लक्च्युएशन होतं आहे लाईक 219 व्होल्ट, 218 व्होल्ट. तर ह्या व्होल्टेजच्या व्हेरिएशनमुळं कशावर? आउटपुटवर काय होतं? त्याचा परिणाम होतो एक्सपेरिमेंटच्या. म्हणून तुमच्या रीडिंग पण काय होऊ शकता? चुकू शकता. तर ह्या प्रकारचं एरर म्हणजेच आपण काय म्हणतो? त्याला रँडम एरर, ठीक आहे. सो ह्या प्रकारचे एरर यामध्ये ऑकर केलं जातं. तर हे 3 प्रकारचे एरर आहे आणि याला आपल्याला मिनिमाइज कसं करायचं तर ते आपण आता बघूया, ठीक आहे. सो याला नोट डाऊन करून घ्या. how to minimize the एरर. मग आता एरर कसे कमी करायचे? फर्स्ट काय करायचं? याच्यामध्ये पहिली थिंग आहे की स्मॉलेस्ट लिस्ट काउंट पाहिजे. आता लिस्ट काउंट हे तुम्हाला पुढं व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर स्क्रू गेजमध्ये आहे. तर लिस्ट काउंट म्हणजेच काय? जसं की तुमची एक स्केल आहे बघा, 1 सेंटीमीटर, राईट, 0 to 1 सेंटीमीटर. याच्यामध्ये किती नंबर ऑफ डिव्हिजन असतात? 10 असतं, बरोबर. म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू किती MM झालं? ते 10 MM.
म्हणजेच एक रेज जी झाली ही किती झाली 1 mm ची झाली, म्हणजे ही सगळ्यात छोटी त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन झालं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू याचं लिस्ट काउंट आपण कन्सिडर करू, राईट. म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट लिस्ट काउंट असेल तर तुमचं एरर काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. हे त्याचं पहिलं. दुसरं काय ॲव्हरेज टेकिंग व्हॉट नंबर ऑफ क्वांटिटी, काय करा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन वाढवा तुम्ही. याला थोडंसं एक्सप्लेन करतो. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज टू बी टेकन, राईट, अँड टेक इट्स ॲव्हरेज. आता बघा नंबर ऑफ क्वांटिटी जास्त घ्यायच्या. लाईक आता तुमच्या एक्सपेरिमेंटला एकच क्वांटिटी दिली तर एक क्वांटिटी घेऊन तुम्हाला जमणार आहे का, नाही. तुम्ही काय करायचे फर्स्ट सेकंड थर्ड 3 क्वांटिटी घेतल्या, लाईक R1 R2 आणि R3, बरोबर. मग आता याचं काय करायचं ॲव्हरेज काढायचं. आर ॲव्हरेज इज इक्वल्स टू काय असणार R1 + R2 + R3. 3 क्वांटिटी म्हणून 3ने डिवाइड होणार, 2 क्वांटिटी असेल तर 2ने, म्हणजे याच्यामुळं काय होईल ॲव्हरेज निघेल. ॲव्हरेज निघलं म्हणजेच तुमची जी व्हॅल्यू असेल ही कशी राहील ॲक्युरेट राहील, राईट. तर याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपण जर वाढवले तर आपलं एरर काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. नंतर मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय संख्या. संख्या ही कशी असली पाहिजे शुड बी लार्जर. म्हणजे एक तर संख्या काय करा मोठी घ्या. जास्तीत जास्त जर संख्या घेतली तरी तुमचं काय होतं एरर हे कमी होण्यास तुम्हाला मदत होते. म्हणजे हे 3 प्रकारचे जर एरर आपण जर म्हणजे एरर आपल्याला जर कमी करायचे असेल तर ह्या 3 प्रकारच्या क्वांटिटीनं आपल्याला काय करायला पाहिजे स्टडी केलं पाहिजे. त्याच्यानुसार आपलं काय होईल हे एरर कमी होऊ शकेल. फर्स्ट काय स्मॉलेस्ट लिस्ट काउंट आणि टेक अ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन अँड टेक ऑल द ॲव्हरेज अँड मॅग्निट्यूड कशी असली पाहिजे त्याची लार्जर असली पाहिजे. तर ह्या प्रकारचं टू मिनिमाइज व्हॉट द एरर, ठीक आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट एरर बघू. एकदा याला नोट डाऊन करून घ्या. बघायचं काही एररचे प्रकार आहे. म्हणजे जसं आता हे एक एरर होतेच पहिले 3, तर यामध्ये बघा एक आहे ट्रू एरर. ट्रू एरर काय असतं, ट्रू एरर ऑर मीन म्हणू शकतो आपण त्याला. बघा आता ट्रू एरर काय की जसं आता आपण सांगितलं की नंबर ऑफ ऑब्झर्वेशन तुम्ही घेतले, आपण ते नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हटलं R1 R2 R3 किंवा अप टू RN या नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेतले. सो मला सांगा RM इज इक्वल्स याचा मीन काढायचा असेल तर काय होईल, या सगळ्यांची ॲडिशन होणार ना. R3 अप टू RN डिवायडेड बाय व्हॉट N इज नथिंग बट व्हॉट इट्स अ ट्रू एरर. म्हणजेच काय ॲव्हरेज ऑफ द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज कॉल्ड ॲज ट्रू एरर. हे झालं यातला प्रकार ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर. द ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच काय डिफरन्स असतो. कोणाचा डिफरन्स असतो, डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू जी की आपण RMने दाखवली मायनस ऑब्झर्वर रिडिंग. ऑब्झर्वर रिडिंग. आता ट्रू व्हॅल्यू जर समजा 10 आहे आणि ऑब्झर्वर व्हॅल्यू जर 9 आलेली म्हणजे यातला डिफरन्स किती झाला 1. हे प्रकारचं एरर कोणचं झालं ॲब्सोल्यूट एरर, बरोबर. यानंतर येतं ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. आता ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच काय की ॲव्हरेज ऑफ व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे जे आपण घेतलं आता ॲब्सोल्यूट एररमध्ये आपण जर म्हटलं याला RM म्हटलं, स्मॉल RM घ्या, राईट. याचा काय करायचं ॲव्हरेज घ्यायचं. म्हणजे स्मॉल RM इज इक्वल्स टू तुम्ही नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेतलेले R1 R2 R3 अँड अप टू किती RN पर्यंत, आणि इथे डिवाइड बाय काय झालं N. म्हणजे RM इज इक्वल्स टू तुमचं हे प्रकारचं जे ॲव्हरेज झालं ह्यालाच काय म्हणायचं ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे ॲब्सोल्यूट एरर वेगळं, डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड ऑब्झर्विंग रिडिंग, आणि ॲव्हरेज ऑफ ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ज्या नंबर ऑफ घेतलेले तुम्ही त्याचा काय करायचा मीन घ्यायचा. मीन घ्यायचं म्हणजे ॲव्हरेज काढायचं, ठीक आहे. सो याला काय म्हणतो आपण ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. याच्यानंतर येतं बघा रिलेटिव्ह एरर. म्हणजे एक लक्षात आलं तुम्हाला, याला आपण जसं याला काय करतो ॲव्हरेज कशाने दाखवतो कॅपिटल RMने दाखवतो, याला कशाने दाखवतो आहे स्मॉल RMने, राईट. तर याच्यामध्ये थर्ड आहे रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर कशाला म्हणतो आपण, हा रॅशो असतो कोणाचा स्मॉल RM डिवाइड बाय कॅपिटल RM. म्हणजेच काय म्हणणार आपण स्मॉल RM यालाच म्हणू आपण ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. याला आपण ॲब्सोल्यूट एररला RM न म्हणता रिलेटिव्ह ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एररला आपण काय म्हणणार स्मॉल RM. स्मॉल RM म्हणजेच काय ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू किंवा मीन.
मीन ऑफ अ व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज ऑफ व्हॅल्यू, बरोबर. तर ह्या प्रकारचं आपण काय म्हणतो रिलेटिव्ह एरर. चौथं असतं बघा पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर म्हणजेच काय, रिलेटिव्ह एररला किती मल्टिप्लाय करायचं 100ने, म्हणजे हे काय झालं तुमचं पर्सेंटेज एरर. म्हणजे RM अपॉन कॅपिटल RM इंटू वॉट 100 इज कॉल्ड ॲज वॉट, दॅट इज अ पर्सेंटेज एरर, बरोबर. तर ह्या प्रकारचे एवढे काय आहे हे एरर्स आहे. आता लक्षात घ्या आपण आजच्या लेक्चरमध्ये काय घेतो आहे, आता शेवटचा पॉईंट एररचा होता, तर यानंतरचे जे आहे एक सिग्निफिकंट फिगर, राईट. तर तो पॉईंट आपण आता कवर करू, म्हणजेच आपल्याला काय होईल आजच्या ह्या युनिट्स आणि मेजरमेंट ह्या चॅप्टरचे पूर्ण कंटेंट काय होईल आपले कवर होऊन जाईल, ठीक आहे. सो याला नोट डाऊन करून घ्या. हे तुम्हाला शक्यतो आपले जे हे असतील काय MCQ म्हणजे न्यूमेरिकल यामध्ये याचा यूज होतो या फॉर्म्युल्यांचा, ठीक आहे. सो तिथं आपल्याला हे अलर्ट मोडवर काम करतं. नेक्स्ट आहे सिग्निफिकंट फिगर. याच्यामध्ये एक राऊंड ऑफ प्रकार बघू, नंतर लेफ्ट साईड 0, राईट साईड 0 आणि इन बिटवीन म्हणजे मिडल साईड 0. आता ह्या कंडिशन्स, ठीक आहे. आता राऊंड ऑफ म्हणजेच काय बघा, जर तुम्हाला 90.40% मिळाले तर आपण कन्सिडर किती करतो याला 90%च कन्सिडर करतो, राईट. बट इन केस जर हे 90.50 मिळाले तर याला आपण कन्सिडर किती करणार, लाईक 91%, किंवा 90.51 किंवा 55 मिळाले तरी आपण याला कन्सिडर किती करणार 91%. म्हणजे जर इथलचा ह्या पॉईंटचा पुढचा जर डिजिट हा जर 5पेक्षा किंवा 5 असेल किंवा त्याच्या पुढचा नंबर जर असेल तर ॲटोमॅटिकली म्हणजे हा जो पुढचा नंबर असेल हा काय होईल 1ने वाढला जातो, म्हणजेच इकडं काय होतो तो शिफ्ट होतो, म्हणजे इथं काय होतो एक 1 वाढून जातो, राईट. इथं बघा तिथं 55 होती, तिथं किती झालं 1 झालं. तर याला राऊंड ऑफ म्हणतो. राऊंड ऑफ म्हणजे एक ॲव्हरेजमध्ये आपण कन्सिडर करतो. तर हे पर्सेंटेजचा राऊंड ऑफ लिहिण्याचा काय प्रकार. आता पुढं बघा लेफ्ट साईड 0, राईट साईड 0 अँड मिडल साईड 0. आता हा काय प्रकार आहे बघा. आता जसं की आपण एक्झाम्पलसाठी बघूया 0.06 हे आपण एक व्हॅल्यू घेतलेली आहे, लेफ्ट साईडला याच्यामध्ये काय 0 आहे. मग आता लेफ्ट साईडला जर 0 आहे तर यामध्ये 0 याच्यामध्ये 6 हा आपला सिग्निफिकंट फिगर घेणार का आपण, नाही, कारण लेफ्ट साईडला जर 0 असेल तर त्याचा काही उपयोगच नाही आपल्याला, बरोबर. तर मग हा 6 आपला सिग्निफिकंट काही 0 राहणार नाही, फक्त आपण काय करणार 2 डिजिट घेणार यातले. तर 2 डिजिट हे पण किती आहे 0 आहे, म्हणजे ही व्हॅल्यूज किती झाली 0 झाली, त्याचा आपण उपयोग करणार का नाही. राईट साईड म्हणजेच काय आता बघा जसं की 1.70, राईट 1.70. आता मला तुम्ही सांगा राईट साईडला जर 0 जात असेल पॉईंटच्या पुढं, राईट, तर याचा काही उपयोग आहे 1.70 हा उपयोग होणारच त्याचा, राईट. त्याचे सिग्निफिकंट फिगर काय झाला 1, 7 आणि 0 झाल्या. म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे लेफ्ट साईडला जर पॉईंटच्या जर 0 असतील तर त्याचा काही उपयोग होत नाही, ते 0च असतं. जर राईट साईडला जर 0 असेल तर त्याचा उपयोग होतो, राईट. त्याच्यामुळे काय होती व्हॅल्यू चेंज होते. जर मिडल साईडला असेल जसं की 1.706, आता हे एकदम मिडलला आहे, मग मिडलला असेल त्याला सोडून चालणार आहे का, नाही, याचा सुद्धा यूज होईल. म्हणजे मिडल साईड आणि राईट साईड ह्या दोघी कंडिशन कशा आहे सेम, जशाच्या तसा घ्यावं लागता. पण लेफ्ट साईडला जर 0 असेल तर त्याचा यूज होतो का, नाही होत. आणि राऊंड ऑफ म्हणजेच काय, आपण जर 5 म्हणजेच जसं 1.52 याचा अर्थ जर असेल तर ॲप्रॉक्स याला किती कन्सिडर करणार आपण 2 कन्सिडर करणार, कारण हा कसा आहे पुढं याचा जो नंबर आहे 5च्या पुढचा हा किती आहे 0पेक्षा मोठा असला पाहिजे, म्हणजेच 1, 2, 3. आता जसं आपण इथं घेतलं तसं पाहिलं त्याला 90च लिहिणार, 9.5 म्हणजे 90%, दॅट इज 90% घ्या. पण जर त्याच्या पुढचा जर नंबर असेल तर त्याला आपण कन्सिडर किती करणार, दॅट इज 2, राईट. म्हणजे 1.52 असेल तर त्याला किती झालं तो 2 झालं. तर ह्या प्रकारे आपण काय करतो याला राऊंड ऑफ हा प्रकार बघतो. आता एक लक्षात घ्या, यानंतर तुमचा एकच पॉईंट राहिला, एक व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज. आता याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळं हा प्रकार आपण रेकॉर्ड नाही करू शकत, पण तरी मी तुम्हाला काय करतो याचा व्हिडिओ हा याच्यामध्ये ॲड करून देतो, जेणेकरून तुमचं व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट
नंतर स्क्रू गेजचा लिस्ट काउंट हा कसा प्रकारे फाइंड केला जाईल, तर हे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. आता हा आपला युनिट्स आणि मेजरमेंट यामध्ये हा चॅप्टर पूर्ण कवर झालेला आहे. याचे तरी तुम्ही काय करा, MCQ पुस्तकातनं सॉल्व करा. काही डाऊट येत असतील तर तुम्ही मला कमेंट करा, जेणेकरून मला समजावून तुमचे प्रॉब्लेम काय त्याप्रकारे आपण व्हिडिओ बनवूया. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जर काही डाऊट येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विशेष म्हणजे फॉलो दुसऱ्याला शेअर करा, जेणेकरून काय होईल, तुमचे मित्रमंडळी असेल त्यांना त्याचा यूज होईल, जेणेकरून फिजिक्स हे काय होईल, सोपं जाईल. सो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.